ओके. खरं तर अपेक्षित होतं की आपल्याला नंबर ऑफ मला यासमोर आता 33 ताई आहेत. तर अपेक्षित होतं की हाऊसफुल व्हायला पाहिजे रविवारी. ते आता ठीक आहे, सवय नाही आहे बऱ्याच जणांना. ती पण आपण एक कुठेतरी मॅन्डेटरी करावं लागेल कधीतरी मीटिंगसाठी. पण नो प्रॉब्लेम. आपण आलेच, सर्वांशी बोलूया. ओके. अ, माझी थोडीशी पॅनिक सिच्युएशन होती. मी सध्या 2-3 दिवस म्हणजे एकदम काट्याची गंमत होती. मी दिवसभर म्हणजे जे आहे ते फॅक्ट सांगतो. दिवसभर मी उठल्यापासून मी डायरेक्ट स्लॅपवर होतो. मी आत्ता 6 वाजता खाली उतरलो, आंघोळ केली आणि तेव्हाच जेवलो आत्ता. हे सकाळपासून फक्त चहा. त्या बिचारे अ, जेव्हा मला उठवलं त्यांनी की अरे उठा, ते आले. थोडंसं रिनोव्हेशनचं काम, खूप पॅनिक सिच्युएशन आहे. आणि म्हणून मी स्लॅबवर उभा होतो सकाळपासून, कारण तोडफोडचं काम चाललं होतं. थोडंसं रिस्की काम होतं. आणि म्हणून मी स्लॅबवरच होतो. 6, 6:30 आवरत सावरत मला 7 वाजले. आणि सकाळपासूनची कांगोळी मी आत्ता केली संध्याकाळी 7 वाजता. म्हणून मला माहिती आहे अर्चनाताई वाट बघताय, सिद्धीताई वाट बघतायत, अजून ललिताताईंकडे जायचं राहून गेलं. खूप सारे असे माझ्याकडे बॅकअप, म्हणजे माझं पॅनिक शेड्यूलमुळे. पण माझं पण जे प्रायोरिटी असतं ना, जी टॉप, आज सुट्टीचा दिवस होता आणि त्यांनी प्लान केला, तर मला ते शेवटी उभं राहणं गरजेचं होतं. माझ्या डोक्यात खूप मोठे मोठे प्लान होते. आज दिवसभरात भरपूर कामं व्हायला पाहिजे होते. आणि म्हणून मला माहिती योगिताताई बऱ्याच जणांना लिंक द्यायची आहेत. खूप सारे पेंडिंग 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 पेंडिंग. नो प्रॉब्लेम. बट काउंटडाऊन सुरू आहे माझ्यासाठी. सीमाताई, काउंटडाऊन याच्यासाठी की 7 मार्च इज द काउंटडाऊन. आणि खूप कामं आहेत, होतील मला माहिती आहे. नेहमीच आपल्याला सवय हे म्हणतात ना, हे पण होईल आणि हे पण होईल. नो डाऊट. पण म्हणून मी कमी बोलणार आहे आज, कारण मी आत्ता जेवलो आणि दिवसभर उभा होतो. पण त्याच्यात मध्ये या 15 दिवसात स्लॅब पण येणार आहे, परत दुसरा सेकंड स्लॅब. त्याच्यामुळे सर्व होणार आहे. मला माहिती धावपळ असणार आहे, पण होईल, काही काळजी नका करू. ओके. पण मी 2-3 पॉईंट सांगतो की आपण मागच्या वेळेस एक छानपैकी मीटिंगमध्ये बोललो होतो. ते जस्ट रिकॉल करून देतो. 4-5 पॉईंट होते, माझ्यासमोर प्रेझेंटेशन नाहीये. पण तरी पण सांगतो की आपल्याला लेव्हल 4चं सर्टिफिकेशन करायचं आहे. ओके, टीचर सर्टिफिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी कालपर्यंत किती जणांनी त्याची फी पे करायची, ती फी आपण रिटर्न करणार आहोत. काय काळजी नका करू, त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार आहोत. कारण आपल्याला एक ऑडिट रिपोर्ट एप्रिल नंतर जे काही आपल्याला ऑडिटरनुसार आहे त्याच्यानुसार आत्ता जे जे काही आपण एक्झाम घेणार आहोत त्याचं आपल्या नवीन ऑडिटरच्या रूलप्रमाणे अ, आपल्या संस्थेला आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन हे त्याच्यासाठी स्कॅनर दिलेले त्याच अकाउंटवर झालं पाहिजे, हे क्लिअर करतो. नाही झालं तर मी करायला लावेल की बाबा परत तिकडे करा, माझ्याकडनं परत घ्या आणि तिकडे करा. पण त्या ऑडिटसाठी गरजेचं आहे. म्हणून परत क्लिअर करतो. जे काही रूल असतील ते असतील. किती जणांनी केलेत, काय केलेत मला माहित नाही. मी स्पष्ट सांगतो, माझी आज सर्वांची बघायची इच्छा होती. सर्वांचे पेपर बघायचे होते, सर्वांचे फोटो बघायचे होते, स्क्रीनशॉट बघायचे होते, पण मी बघितले नाही. म्हणून जे ₹750 ज्यांनी पे केले त्यांना त्याची व्हॅल्यू आपण परत करणार आहोत. का आपण आत्तापर्यंत कोणाकडनं घेतलेलं नाही. पण आत्ता ज्यांच्याकडनं घेतले त्यांच्या पैशाची व्हॅल्यू त्यांना संस्था परत करेल. पण ऑडिटसाठी आपल्याला 750 आपल्या अकाउंटला आले पाहिजे. टीचर सर्टिफिकेशनला म्हणून घेतलेत. परत एकदा सांगतो, कुठलेही काही एक्स्ट्रा काही आपल्याला पैसे कमवून काही खूप मोठे आपल्याला आपल्या कष्टाच्या याच्यावर करायचे. परत एकदा, तुम्हाला पण तुमच्या कष्टावर करायचंय, संस्थेला पण संस्थेच्या कष्टावर करायचंय. फक्त पावत्या फाडायच्या आणि पैसे गोळा करायचा आपला धंदा नाही. परत क्लिअर करतो, त्याच्या मागे क्लिअर करतो. म्हणून 750 घेतले त्याचे ते परत दिले जातील. परत एकदा क्लिअर करतो. अ, दुसरं असं की आज उद्या एक कमिटमेंट होतं माझं. वेदिक मॅथ टीचर सर्टिफिकेशनचे आपल्याला ₹1500 पे करून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. मी एकदम ऑनेस्टली सांगतो, माझी जी काही सर्कस चालू आहे त्याच्यानुसार सांगतो. लेवल 1 आणि लेवल 2ची माझी इच्छा आहे की एकच एक्झाम घ्यावी. परत एकदा क्लिअर करतो तुम्हाला. तुम्ही शिकवताय, तुम्हाला शिकलेले आहात, त्याच्यात एखादा कन्सेप्ट जर माझ्याकडनं या 2-3 दिवसात मला लक्षात आला की हा कन्सेप्ट राहून गेलेला आहे, तो एक्झामच्या आधी कव्हर करून घेणं माझी जबाबदारी असेल. परत क्लिअर करतो. आणि त्याची एक्झाम मी रविवारी प्लान करतो तुमच्या सर्वांची. सर्वजण लिहून ठेवा, म्हणजे मला तारीख पण सांगतो, कारण थोडीशी धावपळीचं आहे म्हणून सांगतो. 31 तारीख, 31 तारखेला
सर, मी सर, 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 सांगतो ना ताई, सर, सांगतो ना. त्या दिवशी नका ना घेऊ ग, महालक्ष्मी असतात ना त्या दिवशी. काही सांगतो ना, सांगतो ना, 2 मिनिटं सांगतो ना. काहीच एवढं असं, असं काहीच हिमालयाचा डोंगर डोक्यावर आला असं काहीच होणार नाही, काय काळजी नका करू. सांगतो ना, 2 मिनिटं. ओके. ओके. 31 ऑगस्टला आपण त्याची एक्झाम घेणार आहोत. इकडे लक्ष द्या सीमाताई. आता एक्झाम काय असेल सीमाताई? माझं काम आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन एवढ्या 2, 3, 4 दिवसात माझ्याकडनं जसा पेपर तयार होईल, लक्ष द्या मी काय सांगतोय, तो पेपर तुम्हाला देणं. आणि 31च्या ऐवजी मी तुम्हाला काय अट सांगितली आहे, की सर्टिफिकेशनच्या वेळेस तो पेपर जमा करणं. लक्षात आलं सीमाताई? म्हणून काय काळजी नका करू. ओके. आणि त्याचा एक काहीतरी काउंटडाऊन घेऊ. काउंटडाऊन घेऊ की तेव्हा बाबा त्या 2 दिवस आधी, 3 दिवस आधी त्याचा पीडीएफ टाका. का तुम्ही मॅच्युअर्ड आहेत, तुम्ही 1, 1, 2, 2 वर्षापासून संस्थेबरोबर आहेत, काही काळजी नाही. सर्व इट इज नॉट मॅन्डेटरी की त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत झालं पाहिजे, नाही तर त्या दिवशी लॉक लागला, असं काही नाही. हे आपल्याकडे सर्व, तुम्ही पेपर नाही दिला तरी मी लिहून काढतो, मॅनेज करतो ऑडिट. हे सर्व सर्व रात्रपाठ करायची सवय आहे, तर काय काळजी नका करू. म्हणून हे बघा, ऑडिटसाठी लागतं, म्हणून तुम्ही नाही दिलं तर मी लिहून काढेल, नाही तर कोणाला तरी बसवेल, एखाद्या पोराला किंवा एखाद्या ताईंना, काय काळजी नका करू. पण त्याच्यासाठी एक माझ्याकडनं पण नाही तयारी, म्हणून मी सांगतो जे आहे ते सांगतो बाबा, असं काही हे नाहीये. ओके. म्हणून वैदिक मॅथची मी 31 ऑगस्ट का घेतोय, पण त्याच्या आधी 31 का घेतले पहिले ते सांगतो. मी तुम्हाला उद्या परवा जसा आता स्कॅनर टाकला का थोडा वेळ दिला पाहिजे. ज्यांना 1500 रुपये पे करायचे ते 1500 पे करतील आणि त्याचं सर्टिफिकेशन होईल. म्हणजे माझ्यासाठी, तुमच्या बऱ्याचपैकी तुम्ही सर्वजण जुने मेंबर आहेत, तर तुमचा फोटो माझ्याकडे ऑलरेडी आहे. परत क्लिअर करतो. आणि हाऊस नका करू बरं का, की बाबा मला लगेच वैदिक मॅथचं पण झालं पाहिजे आणि माझं लगेच अबॅकसचं पण झालं पाहिजे. पहिले शिका. पहिले 5-25 विद्यार्थ्यांना, हे बघा, 1500 रुपये भरतोय ना, तर त्याचे 1.5 लाख रुपये आपल्याला कमवता आले पाहिजे, ही मानसिकता ठेवा. तर सर्टिफिकेट गोळा करून काय आपल्याला लायब्ररी नाही बनवायची, काही कोणी हारतुरे देणार नाही तुम्हाला सर्टिफिकेट 100 गोळा केले म्हणून. पण मी म्हणतो, त्या सर्टिफिकेटपेक्षा पहिले 1500 रुपयाचे 1.5 लाख कसे करता येतील याचा उद्देश ठेवा. पहिले क्लिअर करतो. आणि तो उद्देश असेल तरच ते सर्टिफिकेटचे पैसे भरा संस्थेला. संस्थेला काही पैसे कमवायची हौस नाहीये. परत एकदा क्लिअर करतो सर्वांना. ज्यांना त्या 1.5 लाख रुपये कमवायचे असतील 1.5 हजार रुपये भरल्यानंतर, त्यांनीच ते सर्टिफिकेट घ्या. आम्हाला ते बाबा गठ्ठा बांधायचा सर्टिफिकेटचा, नंतर तुम्हाला पद्मभूषण मिळणार नाहीये. परत क्लिअर करतो. पद्मभूषण आपला कसला असणार आहे, की आपण फॅमिलीसाठी त्याची व्हॅल्यू किती ग्रोथ करतो, मी खरोखर लेकरांना किती शिकवतो, आणि त्या 1500 रुपयाचे मी 1.5 लाख कमवणार आहे का, तरच भरा. का ते रोबोटिक्सचं पण मी परत क्लिअर करतो, तिथं 15-15 हजार रुपये भरून ताई अजून चौथ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसातच अडकल्या आहेत. त्याचे जर तुम्हाला 15 हजाराचे पण 15 लाख कमवायची ताकद असेल ना, तरच कुठले पण गोष्टीत पैसे खर्च करायचे. आपलं असं आहे ना, एक ना धड नाही भाराभर चिंध्या, असं अजिबात करायचं नाही. परत क्लिअर करतो. ही संस्था, परत एकदा सांगतो, जर तुम्ही 10 रुपये खर्च केले तर तुम्हाला 10,000 रुपये कमवता आले पाहिजे, तरच एकदम एकदम क्लिअर आहे. कारण तुम्ही कष्ट करतात, मेहनत करतात, आणि जर मेहनत करणार असाल तर तुमच्या फॅमिलीला फायनान्शियल ग्रोथ झाला पाहिजे. त्याच्यासाठीच ब्रेन ट्रेन आहे. तुम्हाला नशा कसली पाहिजे? परत एकदा क्लिअर करतो सर ताईंना. फक्त एकच पाहिजे, की माझ्या फॅमिलीसाठी मी फायनान्शियल ग्रोथ कसा माझा ग्रोथ होईल, माझी स्वतःची 4 व्हीलर कधी येईल, मी 1 लाख रुपये कमवते असा अभिमानाने साऱ्या गावभर बोमट्या मारत फिरेल, याची नशा तुम्हाला असली पाहिजे. परत एकदा क्लिअर करतो. 100 सर्टिफिकेट गोळा केले आणि 100 तुम्ही पुरस्कार गोळा केले, आणि डोंबल्याचं जर तुम्ही 10,000 बी कमवत नसाल, तर मी म्हणतो ते काही चाटायचे आहेत का पुरस्कार? परत क्लिअर करतो तुम्हाला, काही चाटायचे नाही. असे लई तुम्हाला सांगू का, मी माझ्याकडे 25 25 ऑफर आहेत. 5,000 भरा, 3,000 भरा, 2,000 भरा आणि पुरस्कार घ्या. इतके मेसेज आणि इतके पुरस्काराचे मेसेज येतात, की लोक ना आजकाल धंदा झालेला आहे पुरस्कार घेणं म्हणजे आणि पुरस्कार देणं म्हणजे. परत क्लिअर करतो तुम्हाला, बिझनेस करून टाकलाय लोकांनी. आणि त्याच्यात जोशी देशपांडे कुलकर्णी, मी नाव कोणाचं जातीवाचक नाही घेत, असे नाशिकमध्ये जोशी देशपांडे कुलकर्णी, असे असे काही मंडळी आहेत ना, त्यांनी तर व्यवसाय करून टाकलाय अक्षरशः. अक्षरशः व्यवसाय झालाय. ते एक एक भाऊ शिकला तर दुसरा भाऊ शिकतो, आणि दुसरा शिकला तर तिसरा शिकतोय पुरस्कार देण्यासाठी. म्हणजे स्पष्ट सांगतो. मी मुद्दाम माझ्यासमोर जे जास्त मेसेज येतात त्याच्याबद्दल बोलतोय. हां. म्हणून पुरस्कार आजकाल विकत भेटतात आणि विकले जातात. पुरस्काराची किंमत 2,000पासून तर 2 लाख पण आहे, 3 लाखाचा पण पुरस्कार आहे.
डॉक्टरेट पण आहे, मी परत सांगतो, जर पाहिजे असेल तुम्हाला, तुमच्याकडे जास्तच पैसे झाले असेल तर डॉक्टरेट पण विकत भेटतो. तर कोणाला वाटलं ना मला लई मोठा पुरस्कार घ्यायचा इंटरनॅशनल लेवलचा, तुम्हाला फ्रान्स, US, जर्मनी युनिव्हर्सिटीचा डॉक्टरेट देतो मी, तुमच्याकडे जर 2-2.5 लाख पडलेले असतील तर. मला पण लोक म्हणतात घ्या हो, तुमचं लई काम आहे. मी म्हणतो ते ते पैसे मला कुठेतरी खर्च केलेले परवडतील आमच्या ताईंवर. मला ते डॉक्टरेट घेऊन काही चाटत बसायचं नाही, स्पष्ट सांगतो. म्हणून पुरस्कारांपेक्षा तुम्ही 1,000 रुपये खर्च केल्यानंतर त्या 1,000वर तुम्ही 1 लाख रुपये कमवण्याचा गोल ठेवतात का, 10,000 कमवण्याचा गोल ठेवतात, तर यू आर द राईट थिंकर. मी असं म्हणेल. एकदम क्लिअर आहे. आजकाल आपल्याकडे, मी नेहमी सांगत असो, कडकडीने का सांगतोय, आजकाल आपल्याकडे फायनान्शियल इकॉनॉमिकल पॉवर फार इम्पॉर्टंट आहे या जगाला. या देशाला सुद्धा महासत्ता बनवायचं असेल तर इकॉनॉमिकल पॉवर फार महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्हाला पण आहे ना, जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये कमवाल ना, तेव्हा ननंदबाई, जाऊबाई, सासूबाई, काय घरातल्या मंडळी आहे ना, तुम्ही 2 कार्यक्रमाला नाही गेल्या ना, 10व्याला नाही, एखाद्या लग्नाला नाही गेल्या ना, नाही गेल्या ना, तरी म्हणतील नाही बाई ती फार बिझी आहे. कारण तिला आता 4 व्हीलर घेतली, तिने 1 लाख रुपये कमवते महिन्याला. ती सासूबाई सुद्धा आहे ना, तुमचं आहे ना, पुढे चहा आणि बिस्किट आणून देईल तुम्हाला. पण प्लीज पहिले पैसे कमवायला शिकवा. बाकीचं फालतू भूषण अजिबात नको. एकदम क्लिअर सोनाली ताई, बरोबर ना? देतात की नाही मावशी, वेळेवर देतात की नाही नाश्ता पाण्याच्या, मला माहिती आहे देतात. हा, म्हणून त्यांच्यासाठी ना तुमचं पहिले आहे ना, मला माहिती आहे, तुम्ही कष्टाचे 1 लाख रुपये कमवले ना, तुमची बॅग सुद्धा तुम्ही क्लासमधून खाली पायऱ्या उतराल ना ज्ञानकुंभाच्या, तिथं घ्यायला येतील मावशी तुमची बॅग. मला माहिती आहे, इतक्या प्रेमळ आहेत त्या. पण पहिले 1 लाख रुपये तुम्ही कमवले पाहिजे. हे मला वाटतं हे गरजेचं आहे, आणि माहिती आहे तुम्हाला कशा कमवायचे ते. ओके. सो मुद्दा मी ह्याच्यासाठी सांगतोय की 1,500 रुपये तुम्हाला वेदिक मॅथचे भरायचे. ती दिस इज अ नॉट हाऊस. हाऊस नसली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला 1,500चे आपल्याला 1,50,000 कमवण्याची इच्छाशक्ती पाहिजे, तरच सर्टिफिकेशन करा. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की मी शिकले आणि मला सर्टिफिकेट, तुम्हाला परत एकदा सांगतो, जर तुम्हाला असं वाटलं की मला अख्खं गाव सर्टिफिकेट विचारेल, या जगात कोणीच सर्टिफिकेट विचारत नाही. मी 20,000 लेकरांना शिकून आलेलो आहे. हा, 10वी नापास आहे. मी साऱ्या गावाला सांगतो की मी 10वी नापास आहे. मला इंग्लिश अजिबात येत नाही. मला अजून कोणी 20,000 लेकरांना शिकवलं तोपर्यंत सर्टिफिकेट विचारलं नाही. तुम्हाला कोण डोंबल्याचं विचारणार आहे? तर मग अजून परत मला सर्टिफिकेट असलं तर बरं होईल, सर्टिफिकेट असलं तरच माझ्याकडे ऍडमिशन होतं, असं काही नसतं. परत एकदा सांगतो. म्हणून तुमच्याकडे तुमची शिकवण्याचं, तुमचं डेडिकेशन, तुमचं नॉलेज आणि तुमचं अप्रतिम ऍप्लिकेशन, इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे. सर्व होतं. मी परत एकदा क्लिअर करतो. हे का कडकडीने बोलतोय? ठीक आहे, 750 संस्था परत देणार आहे, पण हे 1,500 परत देणार नाहीये. ओके. बिकॉज ऑडिटमध्ये जाणार, आणि प्रत्येक सर्टिफिकेशनला अबॅकस, वेदिक मॅथ पुढच्या ज्या बॅचेस असतील त्या 750 लेवलने आपण जाणार आहोत, सांगतो. हा, वेदिक मॅथचं पण मी तुम्हाला उद्या स्क्रीनशॉट टाकेल, ऑलरेडी तोच आहे, पण त्याचा मेसेज टाकेल. 31 तारखेपर्यंत सीमाताई, 31 तारखेपर्यंत ज्या ज्या ताई वेदिक मॅथची फी पेड करतील त्यांचं सर्टिफिकेट पुढच्या आठवड्यात तयार राहील. क्लिअर आहे? म्हणून बाकी काही नाही. पेपर 2-3 दिवस इकडे ओके. तिकडे चालताय तो. आणि तुम्ही जेव्हा सर्टिफिकेशन घ्याल तेव्हा तो सबमिट कराल, द्याल, आणि फिजिकल पेपर द्या. म्हणजे मला पुन्हा परत तुम्ही PDF पाठवता, त्याची प्रिंट करा, त्याला चेक करा. खूप खूप गोष्टी वाढतात. जर तुम्ही सर्टिफिकेशनला येणार असाल तर तो पेपर द्या ना, जमा करा, एका ताईंकडे जमा करा, नो प्रॉब्लेम. वेदिक मॅथ आणि याच्याबद्दल झालं. स्टुडंट ऍप बद्दल परत क्लिअर होतो. मला योगिताताई माझ्या मागे लागल्यात, दोघे योगिताताई. पण नो प्रॉब्लेम, सर्वच जण मला, सीमाताई खूप दिवसापासून मागे लागल्यात, नो डाऊट. मी तुम्हाला एवढ्या 2-3 दिवसात जसं जमेल, मला मोठं काम येते, तुमचे कोड तयार करेल आणि मी तुम्हाला ते जसं तसं मी इम्प्लिमेंटेशन, तुम्हाला तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचंय. आणि त्याच्यानंतर अजून एक एक फॉर्म येणार आहे ऑनलाईन, आणि ऑफलाईन भरूनच घेईल मी तुम्हाला. पण तो ऑनलाईन त्याच्याबरोबर एक फॉर्म भरा, मी सांगेल. जेव्हा मी लिंक देईल तेव्हा तुम्हाला एक फॉर्म पण पाठवेल. सर्वांना पाठवेल, काय प्रॉब्लेम नाही. ते पण झालं. मला कीर्तीताईंनी का कोणीतरी आठवण करून दिली होती, विद्यार्थ्यांचे पण आपल्याला प्राइजेस द्यायचे बाकी आहेत. ओके, प्राइजेस द्यायचे बाकी आहेत. ते पण प्राइजेस आपण या या प्रोग्राममध्ये देऊ. ते जे विद्यार्थी नाही आले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, लक्ष द्या. आले तर चांगलं आहे, नाही आले तर त्या विद्यार्थ्यांना आपण
अ, जे शिक्षक असतील त्यांच्याकडे ते चेक हँडओव्हर करून देऊ. ओके. त्याच्यानंतर एक फार महत्वाची सूचना आहे आता. आपल्यासाठी झालं लेवल 4 सर्टिफिकेशन. जेवढ्या ताईंनी फी पे केली असेल त्या सर्व ताई येणार आहेत असं गृहीत धरून त्यांचं सर्टिफिकेट तयार असेल. त्या दिवशीचा प्रोग्राम अजून परत मला मेसेज येत आहेत खूप साऱ्या जणांचे, की टायमिंग काय असेल. टायमिंग अर्धा पाऊण तास इकडे तिकडे असं प्लान करतोय. त्याचं कारण असं आहे, हॉल आपण घेतलाय गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोडचा. गुरुदक्षिणा हॉलच्या वरती आपला एक प्रोग्राम झाला होता, नारी शक्ती सन्मान पुरस्कार, सेंट्रलाइज आहे नाशिक मधला. त्याचा वरचा हॉल. आणि आपण असा एक विचार करतोय की बरेच जण आपल्या ताई लोक लांबून येतात. आणि म्हणून आपण त्यांची, मी फर्स्ट म्हणजे कारण आपल्याला नियोजन करायचं म्हणून सांगतो, की ज्यांना वाटतंय की माझी जेवणाची व्यवस्था व्हावी, तर ते आपल्याकडनं असं राहून नको जायला, म्हणून आपण तिथं त्यांचं खूप महागडं जातं. गुरुदक्षिणा हॉलवाल्यांचं ज्यांचं कनेक्टेड आहे करी यूज वगैरे मध्ये 350 400 500 रुपये काहीतरी. मी नाही विचारलं पण कोणीतरी विचारलं म्हणून सांगतो. तर आपण त्याच्या शेजारी एक काठियावाड म्हणून एक काहीतरी एक धाबा झालेला आहे, म्हणजे छान हॉटेल झालेलं आहे घरगुती. मी बघून आलो ते. तर आपण त्याच्याबरोबर टायअप करून आपण जेवढ्या ताईंना एक टाइम ठरवू आपण, की कारण तो प्रोग्राम कधी सुरू करायचा, या वेळेत आलात तर या वेळेमध्ये जेवण करून प्रोग्राम अटेंड करता येईल. म्हणून आपण तो एक टाइम ठेवू. तेवढे 100% एक कोणाला तरी ताईंना जबाबदारी देऊ. त्या ताई प्रत्येकाला विचारून घेतील की ताई तुम्ही एवढ्या वाजता पोहोचाल का, म्हणजे साधारण 12 वाजता. 12 ते 1 जेवणाची व्यवस्था करून 1 वाजता आपल्याला प्रोग्रामला जायचं. म्हणजे 1 वाजेनंतर कोणी आलं तर जेवणाची व्यवस्था नसेल. असं आपण एक काहीतरी मॅन्डेटरी एक टायमिंग ठरवून ठेवू. म्हणजे साधारण मुंबईवाल्यांना जरी यायचं असेल तरी ते सकाळी 8ला जरी निघाले तरी 4 तासात नाशिकला रेल्वेने पोहोचू शकतात. 12 वाजेपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून आपण 1 वाजेचा शेवटचा एक कॉल घेऊन, किंवा कुठूनही निघणार असतील, बारामती पुणे जे काय असतील ते, तर खूपच लांबचे असतील तर त्यांनी आदल्या दिवशी जरी आले आदल्या दिवशी जरी आले तरी त्यांची जर काही अडचण असली कुठेतरी लॉजिंग वगैरे, तर ती पण आपण काय असं काही मदत नियोजन करता आले तर करूया. सीमाताई कोणी लांबून येणार असेल तर जरूर सांगा. ओके. मी त्या दिवसाचं सांगितलं. टायमिंगचा मला खूप प्रश्न येत होते ते मी सांगितलं. 1 वाजता आपला प्रोग्राम सुरू होणार आहे. 1 वाजता होणार आहे. 12 ते 1 जेवणाची व्यवस्था आपण करून देऊ. त्या एक कुठला तरी टायमिंग ठरवू. ज्यांनी खरोखर सांगितलं की येस मी जेवायलाच येणार आहे त्यांना तेवढ्यांचीच व्यवस्था करून ठेवू. कारण तिथं ते थोडंसं एक म्हणतात ना, इथून एक साधारण 50 पावलांवर हॉटेल एक, त्या हॉलपासून 50 पावलांवर. पण नको कोणी जायला उपाशी, म्हणून आपण ती काळजी घेऊया. ज्या ताई आपल्या म्हणतील की मला जेवण करून जायचं त्यांच्यासाठी जेवण तयार असेल, पण 12 ते 1 मध्ये. ओके. 1 वाजता जेवण झालं, प्रोग्राम झाला, 3-4 वाजता निघता येईल. एक तर 1 ते 3 आपण, 1 ते 4 पकडूया. 4 वाजता डॉट आपण प्रोग्राम संपवतो. आपलं नेहमीचं तुम्हाला माहिती आहे, काही झालं तरी आपण डॉट प्रोग्राम संपवतो. पण शेवटपर्यंत थांबायचं, तो एन्जॉय करायचा. आत्ता एक फार महत्वाचं गोष्टी परत सांगतो. क्लिअर झालं ना? हेच एवढंच होतं ना आपलं. आता बाकीच्या 2 गोष्टींबद्दल, पुरस्कारांबद्दल बोलायचं आहे मला. एवढंच होतं ना, लेवल 4चं सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर वेदिक मॅथचं सर्टिफिकेशन, ह्या दोनच. आणि आपलं ग्रॅज्युएशनचं आपण टीचर मीटला ठेवणार आहेत. स्टेट लेवल नंतर ठेवणार आहेत. क्लिअर आहे? ओके. आजपासून आपण ट्रेनिंग सुरू करणार होतो ॲडव्हान्सची. तर ते पण उद्या एक रोबोटिकचा मी मीटिंग ठेवलेली उद्या आपण नक्की. आणि छायाताई पण येतील, कीर्तिताई. तर त्यांच्याबरोबर घेऊन आपण नक्की, ऑलरेडी रोबोटिकचा आणि कोडिंगचे क्लासेस घेतात. तर त्यांचा अनुभव आपल्याला समजून घ्यायचा आहे. नेमकं मी पण नाही काही बोललो अजून त्यांना, पण ती फक्त मला म्हटली की मी आफ्टर दॅट ड्युटी मी कोडिंगचे क्लासेस घेतो. तर मी त्यांना आपण आपल्या समोरच विचारणार आहेत की आम्ही नेमकं कसं करायला पाहिजे, आम्ही कुठलं किट घ्यायला पाहिजे, आम्ही कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, की आपण डायरेक्ट इन बिटवीन कुठलं किट घेतलं तर आपल्याला बिलो साईडचे मॅच होतात का, असं सर्व आपण एक कॉमन क्वेश्चन त्यांच्याबरोबर विचारून. म्हणजे विनाकारण पालकांचा पण जास्त खर्च व्हायला नको. विनाकारण पालकांना पण असं वाटलं पाहिजे की हसत खेळत मुलं काहीतरी नवीन शिकले आणि मुलांना काहीतरी ग्रोथ होतोय. क्लिअर? हा. याच्यामध्ये अजून एक लक्षात आलं की रोबोटिकचं पण टीचर सर्टिफिकेशन करायचंय. वाव, बरं झालं, हा विसरलो होतो. ते लिहिलं मी. माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे म्हणून विसरतोय. तर रोबोटिकच्या सर्टिफिकेशनला पण एक माझी अट आहे, ती मी उद्या सांगेल. माझी एक अट आहे. कारण
त्यांची पण त्यांना विचारलं नाही मी अजून. ब्लिक्सला विचारलं नाही. हे मी माझ्या मनातलं सांगतोय की आपल्याला सर्टिफिकेशन प्रोग्राम करायचा आहे. तर मी अजून त्यांना नाही विचारलेलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी परमिशन दिली ते, पण मला वाटतं चांगल्या गोष्टीसाठी कोणी काय अडवणार नाही. तर जर एक माझी अट आहे की मला अशा एक पद्धतीचा सर्व ताईंचा फोटो पाहिजे. मला प्रत्येक ताईचा फोटो त्या सर्टिफिकेटवर आणायचा आहे. तर माझ्या मनातली एक संकल्पना आहे. तर ते शक्य झालं तर उद्या नकिया छाया पण आपल्या मिटिंगला असतील, त्यांच्यासमोर तो विषय मांडेल आणि कदाचित दुपारी पण विचारून घेईल आणि हा विषय क्लोज होईल जाईल. क्लिअर आहे रोबोटिक्स टीचर सर्टिफिकेशनचं. तर टीचर सर्टिफिकेशन पहिली बॅच आहे, म्हणून त्याचे काही आपण पैसे मागत नाहीये. पण एवढा मोठा प्रोग्राम करतोय आपण, 1 लाख रुपये खर्च करतोय, साऱ्या गावभर आपण अजून इतरांना प्रेरणादायक आपण काम करतो, तर आपल्या ताई लोकांना पण सर्टिफिकेशन व्हावं. तर आपण रोबोटिकचं मग उद्या ठरवून घेऊ की कुठल्या डे पर्यंत झालेलं पाहिजे. काही बेसिक प्रोग्राम 5वा 6वा दिवस झाला पाहिजे का, एक टार्गेट ठेवू. आणि ज्यांचं होईल त्यांचा पण 31 तारखेला त्यांचं पण नाव फायनल, त्यांचा नाही सॉरी फोटो येईल. ज्या ताईंचा 31 तारखेपर्यंत फोटो येईल त्यांचंच मी सांगेल तसा फोटो. आता ते पण विचारू ना, पण मला वाटतं नाही म्हणणार नाही, कारण माझी इच्छाशक्ती आहे की त्या पद्धतीने ते सर्टिफिकेशन झालं पाहिजे. ते काय करतात माहिती, ब्लिक्सवाले काय करतात, सिंपल काहीतरी एक नाव टाकून देतील आणि मेल पाठवून देतील की बाबा हे तुम्हारा हो गया, ये तुम्हारा सर्टिफिकेट प्रिंट निकाल लो और किधर लगाना है, नाही तो किधर रखना है रद्दी में रख दो. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना माहिती आहे शेवटी सर्टिफिकेशन हा पार्ट पार्ट शेवटी मी किती इम्प्लिमेंटेशन करतोय, मी किती छान काम करतोय त्याच्यावर असतं. सर्टिफिकेशन डझंट मॅटर. पुढचं जाऊया. अं, पुढचा पॉइंट होता नारी शक्ती आणि टीचर रत्न अवॉर्ड. याच्यासाठी मी काहीच काम केलेलं नाही. मी आत्ता झिरो आहे. मी आत्तापर्यंत पण मी झिरो आहे. मी तुमच्या भरोशावर दिलंय की तुम्ही मला 100 नावं दिले पाहिजे, प्रत्येकाने नावं दिले पाहिजे. आणि मग त्याच्यातून मी सांगेल ताई तुम्ही 4 नावं दिले ना, याच्यातून पहिला बेस्ट कोणाला दिला पाहिजे आपण. तुम्ही 4 नावं देतायत ना, याच्यातला टॉप प्रायोरिटी कोणाला दिला पाहिजे, मी तुम्हाला विचारेल. मग 4 मधलं असं पण असू शकतं, 3 गावभरातले आणि एक तुमचं स्वतःचं, असं पण असू शकतं. का स्वतःचं पण कौतुक झालं पाहिजे, स्वतःला पण गावभर मिरवता आला पाहिजे. पण मग त्याच्यासाठी मग मी विचारेल की ताई तुम्ही आतापर्यंत किती लेकरांना शिकवलं. आतापर्यंत तुम्ही 1000 लेकरांना मोफत शिकवलं का? किंवा आता 200 200 तुमच्या 200 200 क्लासमध्ये तुमचे विद्यार्थी आहेत का? कारण प्रश्न विचारणार. लक्ष द्या मला. जर पुरस्कार करायचा असेल तर आपली ख्याती पण वाढली पाहिजे समाजामध्ये. आणि म्हणून सांगतो की नारी शक्ती आणि टीचर रत्न पुरस्कार घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं पण नाव सगट, मी एवढ्या 2-3 दिवसात बुधवारी किंवा गुरुवारी मी अजून तुम्हाला 2 दिवस देतो. हे बघा आज रविवार आहे, सोमवार मंगळवार बुधवार, गुरुवार नंतर मी कोणाचकडनं नाव घेणार नाही. परत एकदा क्लिक, कारण मला पण कामं करायची आहेत ना, त्याच्या बॅकग्राऊंडचे कामं करायचे आहेत. डीटीपी करायची, सर्टिफिकेट प्रिंट करायचे, किती लोकांना द्यायचं आहे, काय तयार करायचं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर मला 100 नावं दिले तर त्याच्यातले आपण काय 100 नावं दिले तर 50 लोकांना देऊ, तुम्ही 10 नावं दिले तर 5 लोकांना देऊ. क्लिअर करतो. कारण 100 ते 100 एवढे लायकीचे नसतील, काही कामाचे पण नसतील, किंवा त्यांना या वर्षी नाही तर पुढच्या लायकीचे म्हणजे बाहेरचे म्हणतो, तुम्ही सर्वजण डेडिकेटेड आहात. पण परत एकदा सांगतो, तुम्हाला पण स्वतःला नॉमिनेट करता आलं पाहिजे की येस, मी यावेळेस समर कॅम्प झाला, मी 500 विद्यार्थ्यांना शिकवलं, मी 200 विद्यार्थ्यांना शिकवलं. येस, मी आज क्लास रन करते तर माझ्याकडे 100 ऍडमिशन आहेत, 50 ऍडमिशन आहेत. माझं गावभर कौतुक व्हावं. माझं न्यू सीबीएस आहे नाशिकचं, त्या न्यू सीबीएसच्या चौकात माझा नारी शक्ती सन्मान पुरस्कार विजेत्या आमच्या जयश्री बारीताई शाद्याच्या, म्हणजे दुबईहून आता नाशिकला आल्या त्या पुरस्कार घ्यायला, असा बॅनर लागला पाहिजे. एवढं कौतुक पण झाला पाहिजे. किती लागतात त्या बॅनरला? 1,500-2,000. लोक शेंबडे तुंबडे एखादा शाही भंडारा 100 लोकांकडनं वर्गणी गोळा करतात आणि ते बॅनर लावतात. शेंबडे तुंबडे, त्यांची अक्कल नसते त्यांना. 10वी 12वी डांबरट, साऱ्या गावभर डांबरट फिरणाऱ्या, बिड्या फुकणारे, मी स्पष्ट भाषेत सांगतो, ते बोर्डर लावतात लोकांकडनं 100 गोळा करून. आपण कष्ट करून, आपण मेहनत करून, आपण समाज सेवा करतोय, 100 लेकरांना शिकवतोय, आणि का नाही आपला पण लागला पाहिजे. मी जेव्हा शहाद्याला येईल ना भारीत आहे, तर तिथं बोर्ड दिसला पाहिजे पुरा, हा, नारी शक्ती सन्मान पुरस्कार नाशिकला जात आहेत म्हणून. आता मी 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 नाही देते तुम्हाला, तुमचं काम मी विचारेल पहिले. एक उदाहरण सांगतोय मी, मी सर्वांचं नाव नाही घेऊ शकत.
म्हणजे उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. आणि तुम्हाला ते संस्थेला सांगता आलं पाहिजे की येस, मी काम करते म्हणून मला पुरस्कार पाहिजे. तुम्हाला भांडता पण आला पाहिजे. मी काय सांगतो तुम्हाला, नॉट ओन्ली द असं नाही, तुम्हाला आपण पैसे देऊन नाही घेते पुरस्कार. घ्यायचे का पैसे? सर्वांनाच देऊन टाकू 3-3 हजार रुपये देऊन. अशा संस्था आहेत नाशिकमध्ये. 3-3 हजार भरा आणि सर्वांना, जो क्षमड तुंबड असेल त्याला पण पुरस्कार देतात. हा, ज्याने काही काम करत नाही त्याला पण देतात. तसं करायचं का आपल्याला? तसं नाही. आपण काम करणाऱ्याचा जरूर कौतुक केलं पाहिजे ना, कारण आपली संस्था आहे. बरोबर ना? काम करणाऱ्याचा केला पाहिजे. तर आपण काय करूया, तुम्ही पण स्वतःला सांगता पाहिजे, येस मला पुरस्कार पाहिजे, भांडता आला पाहिजे तुम्हाला. तुमचं काम असं पाहिजे. काय सांगतो तुम्हाला मी, जर तुम्हाला नाही मी म्हटलो नाही देणार मी तुम्हाला असं, मी म्हणजे आपण, मी नाही म्हटलं आपली संस्था, तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, हो माझ्याकडे 200 विद्यार्थी आहेत, मी आता 500 विद्यार्थ्यांना समर वॅकेशन मध्ये शिकवलं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे संस्थेला. आणि तसे तुमच्याकडे डॉक्युमेंटरी पाहिजे. क्लिअर? आणि जरूर प्रत्येकाने अभिप्रेत करा की येस मी काम केलेलं मला पाहिजे. म्हणून प्रत्येक जण तुम्ही, आपण गुरुवारी कधी ठेवायचा फायनल, कधी ठेवायचं योगिता, कुठल्या दिवशी ठेवायची मीटिंग? नारी शक्ती आणि टीचर रत्न पुरस्कारांची लिस्ट. बुधवार का गुरुवार? गुरुवार, चला. गुरुवार फायनल. हा, गुरुवारी मीटिंग राहील, त्या दिवशी तुम्ही मला सर्वजण नावं द्याल. आता दुसरं अजून असं, अजून मला माहिती आहे तुम्ही 10% पण काम केलेलं नाही. मी 100% काम केलेलं नाहीये. मी 1 पण टक्का केलेलं नाही, कारण मी माझ्या दैनंदिनीत अडकलेलो आहे. आणि तुम्ही 10 पण केलेलं नाहीये. काय 10 पण केलेलं नाहीये? मी तुम्हाला काय काम सांगितलं होतं? जाधव सर, सांगा बरं मला. मी तुम्हाला काहीतरी काम सांगितलं होतं या 2 पुरस्कारांच्या बाबतीत. हम्म. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? तर ते शिक्षक रत्न पुरस्काराचं नावाबद्दल सांगितलेलं. बरं, ते नावाचं जाऊ द्या. नाम में क्या रखाया, काम रखा है तो काम में. हा, नाम में क्या रखा है, सांगा अजून काहीतरी सांगितलं होतं. आणखी तुमच्या संबंधित असणारे जे काम आहे, ज्या टीचरचं किंवा आणखी कोणाचं, हम्म. त्यांची नावं आहेत द्यायची. 10 एक नावं जमा आहेत तुमच्याकडे? 10 लोक शोधले तुम्ही अभिप्रेत, की हे 10 लोक ग्रेट आहेत माझ्यासाठी, नावं शोधले 10? तरी इकडे मुंबईकडचं थोडं मी म्हटलं इकडचं कसं काच आहे, तिकडे हा, येणार असं मी विचार केला. नाही, परत एकदा सांगतो तुम्हाला. लोक आहे ना 3 लाख रुपये भरून दुबईला पुरस्कार घ्यायला जातात. आणि जेव्हा 3 लाख रुपये भरतात ना, तेव्हा त्यांना आहे ना ते साऱ्या गावभर बोंबट्या मारतात. आत्ता तुम्हाला एक सांगतो मी, अशोका इंटरनॅशनल स्कूल आहे नाशिक, एक जस्ट सांगतो मी तुम्हाला, अशोका इंटरनॅशनल स्कूल आहे. त्यांनी एक पुरस्कार घेतला. मी जस्ट बातमी वाचली, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बातमी वाचली मी, पुरस्कार घेतला त्यांनी. आणि त्यांनी इतकी छान बातमी दिव्य मराठीला दिली की स्कूलचा खूप प्रोएक्टिव्ह अप्रोच, खूप क्रिएटिव्ह अप्रोच, इनोव्हेटिव्ह अप्रोच, इथले विद्यार्थी असे अशा अशा संस्था. आणि मी त्या संस्थेला जाऊन व्हिजिट केली लगेच. ती संस्था 45,000 रुपयात तो पुरस्कार देते. मग अशोकाने किती भरले? भरले 45 भरले. आणि दिव्य मराठीला बातमी काय दिली? की संस्था असं करते, संस्था तसं करते, संस्था हे करते, संस्थाचं फार मोठं नाव, संस्थेच्या मानाचा तुरा खोसला गेला. 45 भरले म्हणून मानाचा तुरा खोसला गेला, नाही तर डोंबल्याचं कोणी देतं का ते पुरस्कार? म्हणून लोक तयार आहेत. तुम्ही देणार आहेत, संस्था तुमची आहे. परत एकदा सांगतो, संस्था तुमची आहे. जर तुम्हाला कोणाला द्यायची इच्छा असेल, तुमच्या दृष्टीत कोणी आदर्श असेल, ग्रेट असेल, तर पुट इट युअर नेम, दॅट नेम. ओके ना? फक्त तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे, त्या माणसाला त्याची व्हॅल्यू असली पाहिजे. तो माणूस 7 तारखेला नाशिकला अवेलेबल पाहिजे. अशा पण व्यक्तीला द्या की त्या व्यक्तीला त्याचं महत्त्व असलं पाहिजे. त्या त्या व्यक्तीला पण चाहत असली पाहिजे तिथं. कारण एक संस्था, एक एक देशपांडे कुलकर्णी म्हणून काहीतरी नाव आहे नाशिकमध्ये, सर्रास बिझनेस आहे त्याचा पुरस्कार देणं. 200 लोक असतात पुरस्कारला. आत्ता पण 7 तारखेला किंवा 5 तारखेला पुरस्कार देतो तो. 200 जणांना पुरस्कार देतो. हॉल, लायन्स क्लबचा हॉलमध्ये जागा भेटणार नाही इतके पुरस्कार वाटतो. ते पैसे देऊन लोकांना पॅशन वाटते, लोक पैसे देऊन लोकांना किंमत वाटते. मग आपल्याला का लोक असे भेटत नाही की डेडिकेटेड लोक? आणि अजून असं की आपण तर पैसे घेणार नाहीये, त्याचं कौतुक करणार आहेत. तर सपोर्टिव्ह लोक, की जे तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट करणार आहेत.
समाजामध्ये तुम्हाला 2 पावलं उंचीवर जाण्यासाठी, परत एकदा करतो, तुम्हाला 2 पावलं उंचीवर जाण्यासाठी जे लोक सपोर्ट करणार आहेत त्यांचं तुम्ही जरूर कौतुक करा. मला असं म्हणायचं कारण तुम्ही देणार आहेत. म्हणून मी 1% पण नाही केलेलं यावेळेस काम. माझ्याकडे हे बघा, तुम्ही 100 नावं दिले ना, तर मी त्यातून बोललो ना 50 जणांना पुरस्कार देऊ. तुम्ही 50 जणांच्या नावानं दिले ना, त्याच्यातून 25 जणांना देऊ. मी ती तयारी करेल. आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही 200 जणांचे नावं दिले ना, तर 100 जणांना देऊ. हा, परत सांगतो, बिलकुल पीछे नहीं हटूंगा. संस्था हटणार नाही. देऊया आपण. पण एक खूप मोठी संख्येवर गेलं की त्याचं व्हॅल्यू कमी होतं. म्हणून आपण एक लिमिटेशन नंबरवर जाऊ. 21, 31 काय, खूप 50, 51 झाले का त्याची व्हॅल्यू व्हॅल्यू कमी होऊन जाते. म्हणून परत एकदा सांगतो शॉर्टकटमध्ये, तुम्हाला प्रत्येकाला पण वाटलं पाहिजे की मला पुरस्कार पाहिजे. कारण मी खूप काम केलेलं आहे गेल्या 1 जानेवारी पासून. मी 300 लोकांना शिकवलं फ्री. मी आत्ता सध्या 80-90 मुलांना शिकवते. हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि मग आपण जज करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक फॉर्म देणार आहे तुम्हाला, की तो फॉर्म प्रामाणिकपणे तुम्हाला भरायचा आहे. भरल्यानंतर त्याचा जज ऑटोमॅटिक होईल. आणि तुम्हाला पण स्वतःला म्हणायचंय की तिथं मला हवाय की नको हवाय. आता एक शेवटचा प्रश्न, चला मला समजलं माझी काय, प्लीज क्लिअर, मला काम नाही करायचं यावेळेस. आणि तुम्ही नाही नावं दिले ना, 2, 4, 5 जे नावं येतील ना त्यांना पुरस्कार देऊन मोकळं व्हा आपण. काही प्रॉब्लेम नाही मला. मी सांगितलं ना, तुम्ही 100 जरी दिले तर 100 जणांना देऊ. तुम्ही 50 दिले तर 50 देऊन, तुम्ही 5-6 दिले तर 5-6 देऊ. माझं काम मी मी नाही काही करणार आहे. मला काय करायचंय, मला तर तुम्हाला तुमच्यासाठी मी कशासाठी करतोय, की तुम्हाला व्यासपीठ तयार झाला पाहिजे, तुम्हाला सपोर्टिव्ह सिस्टम झाली पाहिजे. म्हणून संस्था पैसे खर्च करते. काय गरज आहे? आपण खूप जणांना दिलेत हौशेने, आपण 3-4 वर्ष पुरस्कार. संस्थेला काही फायदा होत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही पिलर आहेत संस्थेचे. तर तुमचं मत आपण घेतलं पाहिजे. तुम्ही ते दिले पाहिजे कोणाला द्यायचे ते. मी नाही कोणाला कोणाला वाटत फिरणार, किंवा मी नाही विचारत फिरणार. तर तुम्ही दिले पाहिजे नावं. ओके ना, आणि राईट पर्सन दिले पाहिजे. ओके. सो टीचर रत्नच्या बद्दल माझं जरा नावाचं फायनल नाही झालं. मला मला तृष्णाताईंनी 5-6 नावं पाठवले, पण माझं त्या त्या नावात पण नाही समाधान झालं. तर कोणाकडे काही युनिक नाव आहे का टीचर डेच्या बाबतीत? कोणाला हात वरती करून नाव सांगायचं का, युनिक नाव? युनिक नाव. तर हा. सर, हा. गुरुवर्य असं काय, काय गुरुरत्न असं? गुरुवर्य. हम्म. गुरुवर्य. बरं. अजून काय? अजून काही विचार नाही केला का तुम्ही 8 दिवसात कोणीच काहीच नावाबद्दल? सर, हा. ज्ञानदाता पुरस्कार. ज्ञान ज्ञानदाता पुरस्कार. ज्ञानदाता. ज्ञानदाता. ज्ञानदाताचं पण मिनिंग बघा काय होतं ते. अजून अजून किंवा अजून किंवा ज्ञानदा पण चालेल सर, ज्ञानदा पुरस्कार पण होतो. ज्ञानदाचा काय अर्थ होतो ते पण बघून घ्या आपण एकदा. मी पण बघतो, तुम्ही बोलू नका. ज्ञानदा. ज्ञानदा. हम्म. कोणीतरी बघा नाही म्हणजे इंटेलिजंट होतो सर, इंटेलिजंट. इंटेलिजन्स होतो का? ज्ञानदा. ओके. ज्ञानदाताचं. ठीक आहे. पण ज्ञान देणारा असं आहे त्याचं थोडस. ज्ञान देणारा. ठीक आहे. गुरुवर्य ज्ञान. थोडस युनिक काहीतरी ठीक आहे. नाही सापडलं तर काहीतरी फायनल करू आपण. अजून कोणी काही विचार नाही केला का? ठीक आहे. ओके. ठीक आहे. इट्स हा आपण एकदा क्लिअर करतो तुम्हाला. गुरुवारी नावांची लिस्ट फायनल करून टाकू. हा. मी लिहिलंय तुमच्या पण माहितीसाठी. गुरुवारी नावांची लिस्ट फायनल होईल. नारी शक्ती मी तुमचं पण सांगितलं. कदाचित असं काय काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. तुम्ही काम करतायत म्हणून मी सांगतोय. बाहेर लोक पैसे देऊन पुरस्कार घ्यायला जातात. आपण काम करून का नाही घ्यायचा? तर आपली संस्था आपलीच आहे ना. लोक पैसे देतात लोकांना, घे 5,000 घ्या ना आम्हाला पुरस्कार द्या. आपण म्हणतो हे बघा, हे माझं काम बघा आणि मला पुरस्कार द्या. का नाही हरकत आहे? मागायला पाहिजे, भांडायला पाहिजे. मी बोलतो भांडायला पाहिजे. हे बघा, हे माझं काम घ्या आणि पुरस्कार द्या. बोललं पाहिजे. असं बोललं पाहिजे. ओके. म्हणून आपण जे काही नावं येतील त्याच्यामध्ये आपल्या पण ताई असतील आणि बाहेरचे पण लोक, की बाहेरच्या लोकांपैकी परत क्लिअर करतो. त्या दिवशी मला तरुणून ताईंनी त्यांच्या प्रिन्सिपलचं उदाहरण सांगितलं होतं. मला अजून त्याच्यानंतर प्रतिभाताई आणि तरुणून ताई फक्त 2च जणांचे
त्या तरुणताईंनी पण मला डिटेल दिलं नाही, कारण मी सांगितलं नाही अजून. तर प्लीज गुरुवारी मी फायनल नावं करेल. त्यासाठी मला काय काय माहिती हवी ते परत सांगतो. कमी वेळेत मी ज्या